आपण सध्या आहोत रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खोपोली शहरातील खोपोली शेळफाटा परिसरात असणाऱ्या भाजी मार्केट परिसरामध्ये आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता सावित्रीबाई फुले भाजी मंडई आहे आणि या भाजी मंडई इमारतीची अत्यंत दयनीय अशी अवस्था जी आहे जी गेली कित्येक वर्षापासून झालेली आहे। मात्र याकडे पालिका प्रशासनाचं अक्षम्य असं दुर्लक्ष होत असल्याचं पाहावयास मिळत आहे आणि सध्या ही जी इमारत आहे ही धोकादायक म्हणून देखील खोपोली नगरपालिका प्रशासनाने ठरवलेली आहे। सध्या आपण आतमध्ये जाऊन बघूयात नेमकी या इमारतीची काय परिस्थिती आहे। या इमारतीच्या आपण परिसरात आहोत। या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी अनेक भाजी मंडई आहे आणि या ठिकाणी भाजी विक्रेते आहेत। विविध प्रकारची दुकाने देखील या भाजी मार्केट परिसरामध्ये आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता ह्या इमारतीची अत्यंत जीर्ण अशी अवस्था झालेली आहे। ही इमारत आहे आपण वरती पाहू शकता या ठिकाणी जो स्लॅब आहे हा देखील पडण्याच्या स्थितीत आहे। काही ठिकाणी हे स्लॅब देखील पडत आहेत। या ठिकाणी आलेली इमारत आहे आणि या ठिकाणी पाहू शकता आपण अत्यंत जीर्ण अशी अवस्था जी आहे त्या इमारतीची झालेली आहे। गेली कित्येक वर्षापासून भाजी मंडईची जी आहे ती दुरावस्था झालेली आहे। मात्र काही दिवसातच आता पावसाळा सुरू होणार आहे। एकीकडे पावसाची पूर्वतयारी केली जात आहे। मात्र या ठिकाणी ज्या अशा काही इमारती आहेत ज्या धोकादायक आहेत मात्र त्याची कुठेही प्रशासन जे आहे ते मात्र दखल घेताना पाहावयास मिळत नाही। या ठिकाणी जे भाजी विक्रेते आहेत त्यांना देखील या ठिकाणी आपला व्यवसाय करताना आपला उदरनिर्वाह करताना ताडपदरीचा आधार जो आहे तो घ्यावा लागत आहे व आपलं संरक्षण करताना हे भाजी विक्रेते पाहावयास मिळत आहेत। मात्र जर एखादी दुर्घटना झाली तर याला नेमका जबाबदार कोण असा देखील सवाल जो आहे तो व्यक्त केला जात आहे। एकीकडे विकास कामे करायची विकास कामे केली जात आहेत असं सांगायचं, इलेक्शन होऊन मतदान होऊन बरेच दिवस उलटून गेलेले आहेत। मात्र या खोपोली नगरपालिका प्रशासन या भाजी मंडईकडे लक्ष देऊन तात्पुरती की होईना या भाजी विक्रेत्यांची व या भाजी मंडईची सोय करणार का हेच पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। आता तरी पालिका प्रशासन या भाजी मंडईची दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद अटक, एलएस मराठी, खोपोली, रायगड।